चंदनं प्रतिगृह्यतां गन्धं समर्पयामि अक्षतानि समर्पयामि अक्षतानि समर्पयामि पुष्पाणि समर्पयामि पुष्पाणि समर्पयामि। हाथ जोड़ून नमस्कार करा। धूपम दीपम नैवेद्यम मनसा परिकल्पयामि। प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। नवग्रहांची प्रार्थना करायची। आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते। आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो प्रार्थना पूर्वकं नमस्कारांच समर्पयामि। प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। पळी भरून ठेवा उजव्या हातात। हस्ते जन्मादाय अनेन यथाशक्ती पूजनाख्य कर्म कृतेन आदित्यादि नवग्रहदेवता प्रियतां नमः। आता जे अभिषेकाचं पाणी आहे ते दोघांनी डोळ्याला लावून द्या आणि ते पाणी आहे ते निर्माल्य पात्रामध्ये तुम्ही लावा त्यांना द्या। ते तामण खाली करा। ते फूल वगैरे सर्व जाऊ द्या। थोडा पाणी साफ करू द्या। ते नारळ आहे ते नारळ पानावर नाही इथे ठेवलं होतं ना आणि हे तांबण आहे ते सावकाश ओम श्री सदे लक्ष्मीश्च वत्न्यां होरात्रे पारस्वे नक्षत्राणि रूपमस्मिनोऽव्यातम् कृष्णं निखाणा मुम्मयिखाण सर्वलोकं मयिखाण तुलसीपत्राय नमः। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि अक्षतानि समर्पयामि। तुम्ही हळद कुंकू सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम देहि सौभाग्य आरोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि कृशो जहि। प्रार्थना पूर्वकं नमस्कारांच समर्पयामि। प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। हरे प्रणमात्मने प्रणत ओम विष्णवे नमःची जप करायचे मला। आणि ते तामण आहे कृष्णाय वासुदेवाय हरे प्रणमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम विश्वस्मै नमः विष्णवे नमः वसटकाराय नमः भूतवे नमः भूतकृते नमः भूतबुद्धे नमः भावाय नमः भूतात्मने नमः भूतभावनाय नमः भूतात्मने नमः परमात्मने नमः मुक्तानां परमाय गते नमः व्याय नमः वृताय नमः साक्षिणे नमः क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नमः योगविदां नेत्रे नमः प्रधान पुरुषे सुराय नमः नारदमुखे नमः श्रीमते नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः सर्वाय नमः शिवाय नमः साणवे नमः उदाने दिव्याय नमः शंभुवाय नमः अनवरते नमः उर्वाय नमः प्रभेश्वराय नमः गंगुवे नमः संभवे नमः आदित्याय नमः रुद्राक्षाय नमः नागनाथात्रे नमः विधात्रे नाथोत्रगाय नमः शिखेदाय नमः परमर्वे विश्वकर्मणे मनवे नमः दर्शे नमः सविष्टाय नमः ध्रुवाय नमः अग्राय नमः सात्वदाय नमः गुरुदाय बहुदाय गुरुदाय नमः मंगलाय चंद्रमौली प्रेक्षानाय प्राणाय नमः ज्येष्ठाय नमः प्रजापते नमः हिरण्यगर्भाय नमः भूगर्भाय नमः माधवाय नमः मधुसूदनाय नमः ईश्वराय नमः विक्रमे नमः धर्मिणे मेधाविने नमः विक्रमाय नमः क्रमाय नमः नुतमाय नमः दुराय नमः आत्मदे नमः सुदेशाय धर्माय नमः विश्वरेन्द्र प्रजावाय नमः सर्व सभादय नमः युधाय नमः जुदाय नमः नमः वृषकर्मणे नमः वृषाकृते नमः रुद्राय नमः भोजनाय नमः भोगदे नमः सहिष्णवे नमः नमः अधीन्द्राय नमः महाभयाय नमः सुराग्ने नमः गुरुवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। म्हणजे ते
द्वादश अक्षर म्हणजे 12 अक्षर आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अच्युतं केशवं सत्यनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं श्रीरामचंद्रं भजे. ओम सत्यनारायण सांगा सपरिवार देवताभ्यो नमः. सहस्र तुलसी पत्रं समर्पयामि. पोथीला नमस्कार करा. ओम पंचनद्याः सरस्वती. ओम पंचनद्याः सरस्वतीमपि अन्ति सस्रोतसाः सरस्वती तु पंचदासो देशे भवत्सरित. ओम सरस्वती नमः. ध्यानार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्कारांच समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. कथा ऐकायची. एक एक अध्याय संपला की अक्षर आहे ते देवावरती. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे प्रणमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कपड़ा ओम एकदा नेमिसारण्ये ऋषयरसौनकादय प्रभुचूर्मणे सुतं पौराणिकं खलु व्रतेन तत्सा किं प्राप्तितं वाञ्छितं फलं तत्सर्वं सोतुमिच्छामः कथयस्व महामुने. आता हे सत्यनारायणची कथा आहे. 5 अध्यायाची कथा आहे. याच्यामध्ये किती अध्याय आहेत? 5 अध्याय. त्या कथामध्ये देवाने दाखवलं आहे की कलियुगामध्ये माणसाचे बरेच दुःख वगैरे असेल, जे वेगवेगळ्या प्रकाराचे. कारण काय, आता कलियुगामध्ये माणूस जे आहे ते धर्माचे आचरण करणार नाही. ते मनात आला तसा वागतो. तसा देवाने हे दाखवलं की 5 अध्यायामध्ये देवाने कसा माणसाचा म्हणजे उद्धार केला आहे. ते कथामध्ये देवाने वेगवेगळे रूप घेऊन. एकदा काय होते, नेमिष नावाच्या अरण्य होता. अरण्य म्हणजे जंगलामध्ये 88,000 ऋषीमुनीची सभा लागली. कारण तिथे सुजी नावाचे मुख्य ऋषीमुनी आले होते. त्यांच्या ते दर्शनासाठी बाकीचे जे ऋषीमुनी होते ते तिथे एकत्र झाले होते. म्हणजे जे सुजी होते ते मोठे जे विद्वान होते, प्रत्येक म्हणजे ते देवा स्वरूपात होते आणि सर्व शास्त्र वगैरे त्यांना कंठस्थ म्हणजे माहिती होती. तर बाकीचे जे इतर ऋषीमुनी होते ते सुजी महाराजला विचारलं की आता जे कलिकाळ म्हणजे जे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये माणसाचे बरेच दुःख वगैरे असणार, तर त्यांच्या कुठल्या छोटासा व्रत आणि छोटासा उपायाने, छोटीशी पूजाने त्यांच्या दुःखाचा नाश कसा होणार ते आम्हाला सांगा. कारण त्या कलियुगामध्ये माणसाच्या वयाच्या काय ठिकाणा नाही. त्याच्या आपला एक पूर्वी काळात सतयुग म्हणजे माणसाचे लाखो वर्ष दिली आहे. मग द्वापर आला, त्रेता आला. त्रेतामध्ये काय 1000. मग द्वापर आला. द्वापरमध्ये पण ते 500,000 एव्हरेज होता. आणि कलियुगमध्ये काय 120 असे सांगितले आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काय विश्वंतरी दशा असते. म्हणजे एक माणसाला 120 वर्ष जीवायची म्हणजे त्याच्या आय जीवलेला. ते 120 वर्षांमध्ये म्हणजे 9 ग्रहांची वेगवेगळी दशा येते. म्हणून त्याला विश्वंतरी दशा बोलतात. पण आता माणूस एवढा जीवित नाही. कारण आता बघता ना 25, 30, 22 तो देव हे ऋषीमुनी बोलले की आता जे मनुष्याचे जे माणसाचे आहे ते वेगवेगळे कष्ट वगैरे असणार. तो कुठला छोटासा व्रत किंवा पूजा अशी सांगा की त्यांच्या दुःखांचा नाश होईल. तो सुजी महाराज बोलते तुम्ही हे लोककल्याणासाठी चांगला प्रश्न विचारला आहे. आता मी तुम्हाला याच्या उत्तरी देतो. मग सुजी महाराज बोलते एकदा हे प्रश्न नारदांनी भगवान विष्णूकडे केला होता. तो एकदा नारद मुनी त्रिलोकाची परिक्रमा करत करत शेवटी कुठे आले? मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी लोकावर आले. आणि नारद मुनींनी येऊन कुठे पाहिलं की जे माणसं आहे ते स्वतःच्या कर्माने काही दुःखी आहे. जसा जे कर्म केले ते तसा भोगवत आहे. तो नारद मुनीच्या मनात म्हणजे ते प्रश्न आला की जे म्हणजे जे आपण जे कर्म म्हणजे जे पाप करून जे भोगवत आहे ते तर त्यांना ते भोगायला लागेल. पण जे म्हणजे जे अचानक जे होते त्यांचा निवारण काय? तो नारद मुनीच्या मनात एक प्रश्न आला की मी कुठल्या देवाकडे यांच्या उद्धारासाठी जाऊन विचारलं. तर नारद मुनी ते त्यांच्या मनात भगवान नारायणचा विचार आला. म्हणजे ते बोलले मी भगवान नारायणकडे जाऊन ते त्यांच्या प्रश्न उद्धारासाठी काहीतरी मी विचार केला. मग नारद मुनी वैकुंठ लोक म्हणजे ज्या ठिकाणी भगवान विष्णू राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नारद मुनींनी पाहिला की भगवान विष्णू आहे. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे आहे आणि महालक्ष्मी यांचे त्यांचे पाय दाखवत आहे. ते देवाला बघून त्यांची स्तुती
स्तुती आरंभ केली. स्तुती करून भगवानने डोळे उघडून बघितला की आपले जे देवतांचे जे ऋषी आहे नारद ऋषी त्यांच्या इकडे आगमन झालेलं आहे. ते नारद ऋषीचं स्वागत केला, पाद्यपूजन वगैरे केला आणि भगवान विष्णू विचारले की हे देव ऋषी नारद तुमच्या इकडे यायचं काय कारण आहे ते मला सांगा. तो नारद मुनी बोलले की तुम्ही तर अंतर्यामी आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे भूत भविष्य वर्तमान, तरी तुम्ही मला विचारला आहे, तुम्ही तुम्हाला याचा सांगतो का. मग नारद मुनी बोलले की मी तीनों लोकांची परिक्रमा करत करत शेवटी मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी लोकावर गेलो आणि तिथे जाऊन पाहिलं की जे माणसं आहेत ते स्वतःच्या कर्माने लई दुःखी आहे, तर त्यांच्या दुःखाचा नाश कसा होईल, कुठल्या व्रत किंवा कुठल्या पूजाने त्यांच्या दुःखाचा नाश होणार. तर आता जे भगवान विष्णू होते ते हे शब्द ऐकून ते पण खुश झाले. ते बोलले तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी चांगला प्रश्न विचारला आहे, आता मी तुम्हाला याच्या उत्तरी देतो. मग भगवान विष्णू बोलले की आता हे जे कलियुग आहे त्याच्यामध्ये मी सत्य स्वरूप म्हणजे सत्यनारायणच्या रूपाने मी प्रसिद्ध होणार आणि जे कोणी माणूस जे आहे माझी पूजा श्रद्धाने भक्तीने करणार तर त्याची मनोकामना अवश्य पूर्ण, त्याच्यामध्ये काही शंका ठेवायची गरज नाही. आता जे नारद मुनी बोलले हे जे सत्यनारायणची देवाची कथा आहे ही कथा म्हणजे हे कधी करायची, कशी करायची, याच्यामध्ये काय सामग्री लागणार ते पण मला सांगा. मग भगवान विष्णू बोलले की हे सत्यनारायण देवाची पूजा अशी आहे की आपण जी इच्छा झाली त्या दिवशी आपण पूजा करू शकतो आणि ज्या दिवशी आपल्याला योग्य दिवस वाटला आणि मनात श्रद्धा उत्पन्न झाली त्या दिवशी आपण ही पूजा घालू शकता. या पूजामध्ये देवाला उत्तम प्रकाराचे फळ नैवेद्य वगैरे दाखवायचे, मनात श्रद्धाने पूजा करायची आणि कथा वगैरे ऐकून देवाला जेवणाचा नैवेद्य जे प्रसादाचा नैवेद्य दाखवून स्वतः ते नैवेद्य भक्षण करायचा, ब्राह्मण पूजन करायचा, ब्राह्मणाला दान दक्षिणा द्यायची आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून देवाच्या उत्तर पूजा करून अशा पूजेची समाप्ती करायची आणि जोपर्यंत तिकडे देवाचा मांडण असेल तोपर्यंत तिकडे खराब वचन वगैरे बोलायचे नाही, भजन कीर्तन वगैरे करायचं, देवाचं नाव घ्यायचं. तर अशा प्रकारे जे कोणी जे माणूस पूजा करायचं त्याची सर्व मनोकामना अवश्य पूर्ण होणार, त्याच्यामध्ये काही शंका ठेवायची गरज नाही. आता जे नारद मुनी होते पूजेची सर्व माहिती घेऊन तिथून अदृश्य म्हणजे अंतर्गामी. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां प्रथमोध्याय संपूर्ण. बोला सत्यनारायण महाराज की जय. आता जे सुजी आणि ऋषीमुनी जे जंगलात बसलेले होते ते जे दुसरे ऋषीमुनी होते ते सुजी महाराजला बोलले की आता आमची श्रद्धा आहे कथामध्ये वाढवत आहे, तुम्ही आणखीन आम्हाला काय कथा बोला की हे पृथ्वीवरती व्रत आणि हे कोणी पिला तेही आम्हाला सांगा. तर ते सुजी महाराज बोलते आणि मी तुम्हाला आणखीन एक कथा सांगतो ते तुम्ही ऐका. तर सुजी महाराज बोलते पूर्वी काळी सुंदर काशी नगरीमध्ये एक सतानंद नावाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मण भिक्षेसाठी फिरत होता. तो एक दिवस ब्राह्मण प्रिय भगवान विष्णूंनी पाहिला की ब्राह्मण असूनही याला काय दुःख आहे मला विचारायला पाहिजे. मग भगवान विष्णू काय करते एक म्हातारा ब्राह्मणाचा रूप घेऊन ते ब्राह्मणासमोर आले आणि ब्राह्मणाला हात जोडून विचारला की हे ब्राह्मण देवता हे तुम्ही हे कशासाठी तुम्ही इथे फिरत आहे आणि तुमचे काय कष्ट आहे ते मला सांगा. तर तो ब्राह्मण बोलला की मी सर्व म्हणजे शास्त्र वगैरे सर्व मी शिकलेलो आहे तरी माझी दरिद्र आहे आणि मला भरपूर दुःख वगैरे आहे. तर माझी जे दरिद्रता आणि दुःख दूर करायचा काय सरळ काय सोपा उपाय असेल तर मला सांगा. तर भगवान विष्णू बोलते तू सत्यनारायण देवाच्या व्रत आणि पूजन कर आणि हे केल्याने तुझी सर्व मनोकामना पूर्ण होईल. आता तो ब्राह्मण जे होता ते पूजेची सर्व माहिती घेऊन तो आपल्या घरी होता. घरी जाऊन तो रात्री झोपला परंतु त्याला झोप आली नाही, कारण की जे देवाने बोललेले जे वचन होते ते त्याच्या मनात फिरत. आता तो ब्राह्मण होता तो पहाटे लवकर उठून आपल्या स्नान संध्या वगैरे करून ते भिक्षेसाठी निघाला आणि त्या दिवशी देवाच्या रूपाने त्याला भरपूर द्रव्य आणि भिक्षा भेटली. त्या संध्याकाळी जेव्हा जो भरपूर धन वगैरे तो घरी घेऊन आला आणि त्याचाही विश्वास बसला की देवामध्ये काही चमत्कार आहे. आता तो ब्राह्मण काय करतो दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व कुटुंबियाला बोलवतो, विद्वान ब्राह्मणाला बोलून आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालतो, देवाला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करतो की हे देव माझी जे दरिद्रता आहे आणि निर्धनता आहे ते तुम्ही दूर करा, मी तुमचा भक्त बनणार आणि दर महिन्यात मी माझ्या घरात तुमच्या व्रताने पूजा करणार. आता त्याची श्रद्धा आणि भक्ती बघून दीनदयाळू भगवान सत्यनारायण त्याच्यावरती कृपा करतात. देव बोलते तथा तुझी मनोकामना सर्व पूर्ण होती. आता तो सतानंद ब्राह्मण होता तो देवाच्या कृपाने काय श्रीमंत झाला आणि त्याचे सर्व दुःखाचाही नाश झाला. आता तो ब्राह्मण जो होता तो सत्यनारायण देवाचा भक्त बनला होता.
आता तो एक दिवस राजा तो राजा ब्राह्मण काय करतो, संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये सत्यनारायण देवाचं पूजन करीत होता. त्याचवेळी तिथे एक लाकूड विकणारा लागला. त्याला ताण लागले होते म्हणून तो ब्राह्मणाच्या घरामध्ये आला. घरामध्ये येऊन त्यांनी पाहिलं की ब्राह्मण काहीतरी व्रत आणि पूजन चालू आहे. पूजन वगैरे ऐकून तीनचं प्रसाद भक्षण करून देवाचे दर्शन करून ब्राह्मणाला हात जोडून विचारतो की हे ब्राह्मण देवता, हे तुम्ही कसला पूजन करीत आहे ते मला सांगा. तर तो ब्राह्मण बोलतो, हे महान शक्तिमान भगवान सत्यनारायणच्या व्रत आणि पूजन आहे आणि हे केल्याने आपली सर्व मनोकामना पूर्ण होते. आता तो लाकूड विकणारा होता, तोही दुःखी होता. तो बोलला, मलाही पूजेची माहिती वगैरे द्या, म्हणजे मी पण हे व्रत आणि पूजन करणार. आता तो माहिती वगैरे घेऊन तो लाकूड विकणाऱ्याला आपल्या घरामध्ये गेला. घरी जाऊन तो झोपल्यापर्यंत त्यालाही झोप आली नाही, कारण की जे ब्राह्मणांनी जे बोललेले वचन होते ते त्याच्या मनात फिरत होते की मला पण एक व्रत आणि पूजा करायची आहे. आता लाकूड विकणारा काय करतो, सकाळी लवकर उठून आपल्या स्नान वगैरे करून देवाच्या पूजन अर्चन करून ते लाकूड होते मस्तकी ठेवून ज्या ठिकाणी श्रीमंत लोक राहत होते त्या ठिकाणी ते लाकूड विकायला गेला. आणि त्या दिवशी त्याचे लाकूडाचे दुप्पट म्हणजे पैसे भेटले. आता त्याचाही देवावरती विश्वास बसला की फक्त हे म्हणजे देवाचं नाव घेतला तरी देवानी चमत्कार दाखवला. आता तो लाकूड विकणारा काय करतो, दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व कुटुंबियाला बोलवतो. विद्वान ब्राह्मणाला बोलून आपल्या घरामध्ये सत्यनारायण देवाची पूजा करतो आणि साष्टांग नमस्कार करून देवाला प्रार्थना करतो की हे देव, माझी जे निर्धनता आहे, गरिबी आहे आणि माझे जे दुःख आहे त्यांचा नाश करा. मी तुमचा भक्त बनणार आणि दर महिना माझ्या घरात सत्यनारायणाची व्रत आणि पूजेची सुरुवात करणार. असे भक्ती युक्त वचन ऐकून दीनदयाळ भगवान सत्यनारायण त्यांच्यावरती कृपा केली. देवाच्या कृपाने काय होते की आता तो लाकूड विकत होता, त्याच्याही दुःखाचा सर्व नाश झाला आणि तोही सुखी झाला आणि तोही नियमप्रमाणे सत्यनारायण देवाचा तोही भक्त बनला आणि नियमप्रमाणे स्वतःच्या घरामध्ये सत्यनारायण देवाची व्रताची आणि पूजेची सुरुवात केली. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे